या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामाची अपडेट घेऊन। आपण आता आलेलो आहोत परभणी जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गाचे काम पाहण्यासाठी आणि परभणी जिल्ह्यामध्ये पॅकेज 4 चे काम आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पॅकेज 4 ला या दिशेने हा महामार्ग जालन्याच्या दिशेने येतो आणि पॅकेज 4 ला याच दिशेने कुंभारी गावाच्या हद्दीमध्ये इथून 2 किलोमीटर अंतरावरती कुंभारी गाव आहे परभणी जिल्ह्यातलं। तिथून पॅकेज 98 चेनेज पासून या पॅकेजला सुरुवात होते पॅकेज नंबर 4 ला आणि या दिशेने पुढे हा नांदेडच्या दिशेने जातो आणि पुढे पॅकेज 4 एंड होतो कातनेश्वर गावाच्या हद्दीमध्ये जवळपास चेनेज नंबर 127.75 वरती, म्हणजेच 128 पर्यंत एकूण 29 किलोमीटर लांबीचे हे चेनेज पॅकेज आहे। तर या पॅकेजमध्ये आपण डिटेल काम पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर जाता जाता करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जालना नांदेड द्रुतगती महामार्ग किंवा समृद्धी महामार्ग 2 179 किलोमीटर लांबीचा हा मराठवाड्यातील महत्त्वाच्या म्हणजेच जालना, परभणी आणि नांदेड यासारख्या शहरांना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडणारा 6 पदरी ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे नव्याने निर्मिती होत आहे। सध्या जालना ते नांदेड दरम्यान अंतर 226 किलोमीटर इतके असून हे अंतर आता महामार्गाच्या निर्मितीनंतर 179 किलोमीटर पर्यंत येणार आहे। ट्रॅफिक मुक्त प्रवास व त्याचबरोबर प्रवासाला लागणारा वेळ सुद्धा कमी होणार आहे। 6 पॅकेज मध्ये होत असलेले हे काम 4 कंपन्यांपैकी कुठल्या कंपनीने कोणत्या पॅकेज मध्ये काम करण्यास प्राधान्य दिले आहे हे आपण चार्ट मध्ये पाहू शकतो। तर आज आपण यापैकीच पॅकेज 4 चे काम पाहणार आहोत, ज्याचे काम PNC इन्फ्राटेक ही कंपनी करत असून परभणी जिल्ह्यातील कुंभारी गावाच्या हद्दीतील चेनेज नंबर किलोमीटर 98.99 वर या पॅकेजला सुरुवात होत असून कातनेश्वर गावाच्या हद्दीतील चेनेज नंबर किलोमीटर 127.84 वर शेवट होतो। येथूनच पॅकेज 4 ला सुरुवात होत असून या दिशेला बेसमेंट वर्क व स्ट्रक्चर वर्क आणि तसेच कल्वर्ट्स निर्मितीचे काम बऱ्यापैकी झालेले दिसत आहे। तसेच या ठिकाणी बेसमेंटचे काम आणि पुढे अंडरपासच्या एका साइडला डेक स्लॅब व समोर आपल्याला DLC थराचे काम सुद्धा झालेले दिसत आहे। इथून पुढे बेसमेंटचे व स्ट्रक्चर वर्कचे काम सातत्याने सुरू असलेले पाहायला मिळेल। या ठिकाणी चेनेज नंबर किलोमीटर 106 प्लस 975 वर परभणी जिंतूर रोड म्हणजेच नॅशनल हायवे 752 के वर राऊंड आणि रॅम्प प्रकारचे इंटरचेंज होणार आहे। रोडच्या दोन्ही साइडला पिलरचे काम
व तसेच काही पिलरवर पियर कॅपचे काम देखील सुरू झालेले दिसत आहे. इथून पुढे देखील स्ट्रक्चर वर्क, बेसमेंट वर्क व काही ठिकाणी अंडरपास निर्मितीचे काम सातत्याने सुरू असलेले पाहायला मिळेल. येथे होत आहे नांदखेडा व करडगावसाठीचा अंडरपास. या अंडरपासचे काम देखील जवळपास पूर्ण झाले आहे. हा आहे धार परभणी रोड. या ठिकाणी होत असलेल्या अंडरपासचे काम देखील प्रगतीपथावर आहे. नांदगाव गावाच्या हद्दीमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा DLC लेनचे काम काही अंतर पूर्ण झालेले दिसत आहे. हा आहे परभणी वसमत रोड म्हणजेच नॅशनल हायवे 61.
या ठिकाणी या पॅकेजमधील दुसरे इंटरचेंज होत आहे व समृद्धी महामार्गावरील हे 5वे इंटरचेंज आहे. 124+430 या चेनेजवर होत असलेले हे इंटरचेंज डंबेल टाईप इंटरचेंज होणार आहे व त्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात देखील झालेली दिसत आहे. या इंटरचेंजच्या पुढे कातनेश्वरच्या दिशेने भराव टाकण्याचे बेसमेंटचे काम पूर्ण झालेले असून काही अंतर पुढे स्ट्रक्चरचे काम देखील पूर्ण झालेले दिसत आहे. आणि शेवटी याच ठिकाणी चेनेज नंबर 127+840 वरती कातनेश्वर गावाच्या हद्दीमध्ये या पॅकेजचा शेवट होतो. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत कातनेश्वर गावाच्या हद्दीमध्ये, म्हणजेच या दिशेला या पॅकेज 4चं एंड पॉईंट कातनेश्वर गाव आहे. या गावाच्या हद्दीमध्ये आपण पाहिलेलं आहे की काम किती झालेलं आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण पॅकेज 4मध्ये आपण 2 इंटरचेंज पाहिलेले आहेत. एक म्हणजे परभणी जिंतूर रोडवरती होत असलेले इंटरचेंज आणि दुसरे इंटरचेंज म्हणजे परभणी वसमत रोडवरचं इंटरचेंज. हे दोन्ही इंटरचेंज यावरती जे काम होत आहे अतिशय वेगाने काम सुरू आहे. संपूर्ण पॅकेजवरती काम ॲक्टिव्हली सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि उत्तरोत्तर जसजसं आणखीन 5-6 महिन्यामध्ये हे पॅकेज आणि हे दोनही इंटरचेंज आकार घ्यायला लागतील तसतसं आपण अपडेट द्यायला या पॅकेजवरती इवाना जालना नांदेड समृद्धी महामार्गावरती येणारच आहोत. त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना. आणि हा व्हिडिओ जर आवडला नक्की असेल तर लाईक जर केलं नसेल अद्याप तर लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.